विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुरवठा विश्लेषण या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. मागणीच्या अभ्यासाप्रमाणे पुरवठ्याचाही अभ्यास महत्त्वाचा आहे. पुरवठा ही मूलभूत आर्थिक संकल्पना आहे, जी विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या विशिष्ट वस्तू आणि सेवांच्या एकूण नगसंख्येचे वर्णन करते. कोणत्याही विशिष्ट किमतीला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण वस्तू आणि सेवा यांची संख्या म्हणजे पुरवठा होय. विद्यार्थी मित्रांनो, बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तू व सेवांचे उत्पादन करणे हे उत्पादकाचे मूलभूत कार्य आहे, हे आपल्याला माहीत आहे. प्रामुख्याने बाजारातील मागणी व पुरवठ्याच्या साहाय्याने वस्तू व सेवांच्या किमती ह्या ठरत असतात. म्हणून मागणीप्रमाणे पुरवठ्याचा अभ्यास करणे ही आवश्यक आहे. पुरवठ्याद्वारे किंमत आणि नगसंख्यांचा पुरवठा यातील संबंध स्पष्ट होतो. म्हणूनच त्यामुळे पुरवठा व पुरवठ्याशी संबंधित संकल्पना समजून घेणं आवश्यक आहेत. आपण पुरवठा विश्लेषण या प्रकरणामध्ये प्रामुख्याने पुरवठा व पुरवठ्याशी संबंधित असलेल्या ज्या विविध संकल्पना आहेत, या विविध संकल्पना या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. त्यातील महत्त्वाची जी संकल्पना आहेत त्या प्रामुख्याने एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा या संकल्पना प्रथमतः आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यातील जी पहिली संकल्पना आहे ती एकूण उत्पादन ही संकल्पना आपण समजून घेऊ. उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारे केले जाते. कुठल्याही वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर त्यासाठी उत्पादन प्रक्रिया ही महत्त्वाची असते आणि त्यासाठी जे उत्पादन घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या घटकांच्या साहाय्याने उत्पादन प्रक्रियेद्वारे उत्पादन हे केले जाते. विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्येची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय. एकूण उत्पादन म्हणजे काय? तर विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्येची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय. उत्पादन हे उपभोगाचे माध्यम आहे. उत्पादन प्रक्रियेत आदानांचे रूपांतर प्रदानामध्ये किंवा वस्तूच्या उत्पादनामध्ये केले जाते. उत्पादन प्रक्रियेमध्ये थोडक्यात काय केले जाते तर प्रामुख्याने उत्पादन प्रक्रियेमध्ये वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण करण्याचं काम हे केले जातं आणि त्याच्या आधारे उपभोग हा घेतला जातो. उत्पादन हे उपभोगाचे माध्यम आहे. याचाच अर्थ काय आहे की त्या वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण केली जाते आणि उपयोगितेच्या आधारे त्या वस्तूचं उपभोग घेतला जातो. म्हणूनच उत्पादन हे उपभोगाचं माध्यम आहे हे असं म्हटले जाते. प्रामुख्याने उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारे केले जाते. विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्येची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय असं आपण प्रामुख्याने म्हणत असतो. म्हणून विशिष्ट कालावधीत उत्पादन कार्यासाठी वापरलेल्या सर्व उत्पादन घटकांच्या मदतीने उत्पादन केलेल्या एकूण नगसंख्या म्हणजे एकूण उत्पादन होय. एकूण उत्पादन म्हणजे काय आहे तर सर्व उत्पादन घटकांच्या मदतीने उत्पादन घटक भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या उत्पादन घटकांच्या मदतीने उत्पादन केलेली एकूण जी नगसंख्या आहे या एकूण नगसंख्येला आपण एकूण उत्पादन असं म्हणत असतो. आणि उत्पादनामध्ये प्रामुख्याने वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण करण्याचं जे कार्य आहे हे होत असलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये प्रामुख्याने पुढची जी संकल्पना आहे ती आपल्याला अभ्यासायची ती म्हणजे साठा. विद्यार्थी मित्रांनो, विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. आता इथे विशिष्ट कालावधी आणि उपलब्ध असलेली नगसंख्या, विशिष्ट कालावधी आणि उपलब्ध असलेली जी नगसंख्या आहेत ही नगसंख्या म्हणजे साठा होय. विक्रेत्याकडे जितके उपलब्ध आहेत. इथे उत्पादन किती होतं याचा विचार केलेला नाहीत. इथे कालावधी आणि विक्रीसाठी उपलब्ध असलेली नगसंख्या महत्त्वाची आहेत. म्हणजे काय आहे तो साठा आहे.
प्रामुख्याने साठा पुरवठ्याचे स्रोत आहेत. हे पुरवठ्याचे स्रोत आहेत. तो संभाव्य पुरवठा आहे. साठा हा प्रामुख्याने काय असतो तर संभाव्य काय असतो पुरवठा आहेत. उत्पादन वाढले की साठा वाढू शकतो. सामान्यतः साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो आणि तो स्थिर असून अलवचिक असतो. नाशवंत वस्तूच्या बाबतीत साठा आणि पुरवठा हा समान असतो की प्रामुख्याने ज्या नाशवंत वस्तू आहेत जितक्या उत्पादित होतात तितक्याच बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणल्या जातात. त्यामुळे जितकं उत्पादन होतं तितकाच त्याचा पुरवठा केला जातो. म्हणून त्याचा नाशवंत वस्तूंच्या बाबतीत साठा आणि पुरवठा हा कसा असतो समान असतो. उदाहरणार्थ दूध, मासे यासारख्या वस्तू, टिकाऊ वस्तूंचा साठा यासारख्या ज्या वस्तू आहेत नाशवंत वस्तू, दूध असेल, मासे असेल यासारख्या वस्तूचा साठा आणि पुरवठा हा समान असलेला आपल्याला दिसून येतो. टिकाऊ वस्तूंचा साठा हा त्यांच्या पुरवठ्यापेक्षा अधिक असू शकतो. जो टिकाऊ वस्तू आहेत यांचं उत्पादन घेतल्या जातात तो साठा करून ठेवला जातो, पण पुरवठा त्याचा हा कमीही केला जाऊ शकतो. विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला त्याचा कमी पुरवठा केला जाऊ शकतो. म्हणून टिकाऊ वस्तूंचा साठा हा पुरवठ्यापेक्षा अधिक असू शकतो. उदाहरणार्थ फर्निचर, कपडे इत्यादी वस्तूंच्या बाबतीत जर बघितलं तर या टिकाऊ वस्तू आहेत यांचा साठा हा त्यांच्या पुरवठ्यापेक्षा अधिकही असू शकतो. साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे. साठ्याशिवाय पुरवठा शक्य नाही. विशिष्ट कालावधीत विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे काय आहेत साठा आहे. म्हणजे विशिष्ट कालावधीत विक्रीसाठी किती नगसंख्या उपलब्ध आहेत तो साठा आहेत. आणि थोडक्यात साठा हा संभाव्य काय असतो पुरवठा असतो. उत्पादनातील वाढीबरोबर साठ्यात वाढ होते. सर्वसाधारणपणे साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो कारण एकूण साठ्यात सध्याचा साठा व मागील साठा या दोघांचाही समावेश असतो. टिकाऊ वस्तूंच्या संदर्भात जर बाजार किमती कमी असतील तर सर्व साठा हा विक्रीसाठी आणला जात नाहीत, तर काही भाग हा साठवला जातो. पण नाशवंत वस्तूंचा उदाहरणार्थ भाज्या, मासे इत्यादींचा साठा व पुरवठा समान असतो कारण या वस्तू दीर्घकाळापर्यंत साठवून ठेवता येत नाहीत. म्हणून साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त किंवा पुरवठ्याबरोबर असतो, पण पुरवठा हा साठ्यापेक्षा जास्त नसतो. पुरवठा कधीही साठ्यापेक्षा जास्त असू शकत नाहीत. त्यानंतरची दुसरी संकल्पना आपल्याला अभ्यासायची आहे ती म्हणजे पुरवठा. पुरवठ्याच्या बाबतीत जर विचार केला, पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहेत. प्रामुख्याने ती नेहमी किंमत, वेळ आणि नगसंख्या या संदर्भात स्पष्ट केली जाते. सापेक्ष आहेत म्हणजे ती किमतीनुसार, वेळेनुसार ही बदलणारी संकल्पना आहेत. पुरवठा हा शब्द काळ आणि किंमत यांच्याशी संबंधित असतो. पुरवठा हा काळ आणि किंमत अधिक असेल तर अधिक पुरवठा केला जातो आणि काळाचाही त्याच्यावरती परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्याचा आपण काय म्हणत असतो पुरवठा असं म्हणत असतो. म्हणून पुरवठा हा शब्द काळ आणि किंमत यांच्याशी संबंधित असलेला आपल्याला दिसून येतो. दिलेल्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी पुरविलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. विद्यार्थी मित्रांनो, पुरवठा ही प्रवाही संकल्पना आहेत. उत्पादकाकडे उत्पादित केलेल्या वस्तूंची नगसंख्या आणि विशिष्ट काळ जसे की 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिना, 1 वर्ष यामध्ये विक्रीसाठी बाजारात उपलब्ध केलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रामुख्याने साठा व पुरवठा यातील फरक हा प्रामुख्याने समजून घ्यायचा आहेत. तर साठा आणि
पुरवठा. प्रामुख्याने विक्रेत्याकडे अस्तित्वात असलेली एकूण नग संख्या म्हणजे साठा होय. प्रामुख्याने इथे विक्रेता जो आहे या विक्रेत्याकडे जी एकूण नग संख्या अस्तित्वात आहेत ती अस्तित्वात असलेली एकूण नग संख्या म्हणजे साठा होय. यालाच संभाव्य पुरवठा असेही म्हणतात. साठा हा संभाव्य काय असतो? पुरवठा असतो, कारण विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला तो बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, विशिष्ट किंमत विशिष्ट कालावधीत विक्रेत्याने विक्रीसाठी आणलेली नग संख्या म्हणजे पुरवठा होय. आपल्याला इथे पुरवठा दिसतोय. तर पुरवठा किती आहेत की विशिष्ट किमतीला विशिष्ट कालावधीत विक्रेत्याने विक्रीसाठी आणलेली नग संख्या म्हणजे काय आहेत? पुरवठा होय. त्याने साठ्यामधून हा पुरवठा केलेला आहे. किंमत आणि वेळ इथे दोन्हीही महत्त्वाचे आहेत. साठा हा उत्पादनावर अवलंबून असतो. प्रामुख्याने जो साठा आहेत हा साठा किती उत्पादन होतं त्यावरती प्रामुख्याने हा अवलंबून असलेला आपल्याला दिसून येतो. तर पुरवठा हा साठा व किमतीवर अवलंबून असतो. जो पुरवठा आहे हा पुरवठा प्रामुख्याने साठा व किमतीवर अवलंबून असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर साठा हा स्रोत आहे. पुरवठा हा काय आहेत? प्रवाह आहेत. साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. प्रामुख्याने साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो, पण पुरवठा हा साठ्यापेक्षा जास्त असू शकत नाहीत, कारण उत्पादनापेक्षा जास्त मालाचा पुरवठा हा केला जाऊ शकत नाहीत. म्हणून पुरवठा हा साठ्यापेक्षा कधीही जास्त असू शकत नाहीत.